RD11 चांदप आयोजित सरपंच चषकामध्ये आपण करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत। संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहता एक मोठी मॅच जरूर रंगताना दिसेल। 3 ओव्हरचा हा सामना तुम्हाला जरूर पार मिळतोय। एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ बानकिवली तर त्यांच्या विरोधात जामता राजा बदलापूर या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पार मिळेल। निलेश मराठे आलेत गोलंदाजी मार्कवरती तर समोर बॅट्समन तुम्हाला पार मिळतील नुरा आणि त्याच्या साथीनं सागर देशमुख। 3 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पार मिळेल। संध्याकाळच्या सत्रामध्ये हा सामना रंगतोय। क्वालिफाय साठी इथून दोन्ही संघ आता झगडतील आणि जर इथून एखादा संघ जिंकतोय तर त्यांना ट्रॉफी लागू होणार आहे यातील मात्र शंका नाहीये। सरपंच चषकचं दमदार आयोजन तुम्ही पाहताय। गेम ऑन लेट्स प्ले। पहिला बॉल समोर बॅटर नुरा। पहिला बॉल खेचला ऑन साइडला फटका पोहोचलाय क्षेत्ररक्षक जज करतोय प्रथमेश बैकरनं हा झेल स्वीकारलाय त्यामुळे आता वाघाची शिकार मैदानाच्या मध्ये झाली आहे। धक्का लागेल पहिला टीम जामताराचा बदलापूर संघाला नुरा भोपळाही फोडू शकला नाहीये। फरदच बाद या मॅच मध्ये 0 मैदानावरती आपण पाहतोय जड पावलाना मैदान सोडत असताना का बॅटिंग केली होती। पहिल्या मॅच मध्ये 17 धाबा दुसऱ्या मॅच मध्ये 45 धाबा आणि या मॅच मध्ये भोपळाही पडू शकला नाहीये। खर तर जाळं रचलं होतं जाळं भिनलं होतं टीम मानकिवलीनं आणि त्याच जाळामध्ये अडकवण्याचं काम केलंय सध्याच्या घडीला नुरा कोहारी। बॅक टू द पॅव्हिलियन नवीन बॅटर मैदानावरती जिहाद दाखल होतोय या मॅच मध्ये। इथून चांगली कामगिरी करावी लागेल। 18 बॉलचा खेळ जरूर तुम्हाला पार मिळतोय। मागील मॅच मध्ये आपण पाहिला असेल श्री गणेश मानकिवली संघ एका धावेसाठी तो झगडत होता त्यामुळे आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज संघ नायकाला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झालाय। टॉस जिंकल्यानंतर थोडासा वेळ घेतला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय निलेश बराडेने घेतला आणि त्यावरती अंमलबजावणी करत असताना पहिल्या बॉलवरती वाघाची शिकार। पुढचा बॉल बॅटची कडा त्यांच्या मागे बाग मिल्का बाग ती परिस्थिती तुम्हाला पार मिळेल। फाईन लेग चेंडू टीप मध्ये अडवतोय 2 धाबा ते मिळतील या शंकात नाहीये। ऋतिक गडगेचं आपण कौतुक करूया। खर तर क्षेत्ररक्षण करत असताना बॉलला त्याने आतमध्ये ढकलले त्यामुळे इथून 2 धाबा मिळतील। अंपायर सिग्नल 1 रन शॉट त्यामुळे सिंगल मिळतीये। फक्त सिंगल मिळणार आहे। एकच धाव इथे मिळतीये। सिंगलच्या साथीनं धाव फलक पुढे सरकत असताना श्री गणेश होतोय टीम जामताराचा बदलापूर संघाचा। अमित डांगरे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय। एकच रन इथे मिळेल। मोठा फटका घेतलाय गॅप मध्ये ऑन साइडला स्क्वेअर लेगला दुसऱ्या टप्प्यावरती बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। तीन ओव्हरची मॅच तुम्हाला पार मिळेल। चांगली बॅटिंग करतोय राऊंड द विकेट। इथे लाईन चेक करावे लागेल। पंच वळतात अंपायर सिग्नल व्हाईट बॉल चा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय त्यामुळे धावफलक सिंगलच्या साथीने पुढे सरकत असताना 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील। स्वप्नपात सुरुवात मैदानाच्या मध्ये केली आहे टीम श्री गणेश मानकिवली या टीमनं तर दुसऱ्या बाजूला जामताराचा बदलापूर संघ मैदानावरती खेळतोय। चांगला क्रिकेट त्यांचंही आपण पाहिलं आजच्या दिवसभरामध्ये। बिग हिट ऑन साइडला खेचलाय फटका चांगला आहे ताकदीचा प्रचंड वापर केलाय आणि बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार। फलक आता पुन्हा एकदा वेगानं पुढे सरकतोय। 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। चांगली सुरुवात मैदानावरती केली जातीय टीम बदलापूर संघाच्या माध्यमातून। या मॅच मध्ये त्यांचा संघर्ष आपण पाहिला। नुरा सारखा बॅटर लवकर तो आउट झालाय त्यामुळे आता जिम्मेदारी जिहादच्या खांद्यावरती आहे त्यामुळे धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल 12। अजून एक चांगला फटका आहे ऑन साइडला खेचलाय डीप मध्ये खेळाडू पत्तू पोहोचतायत बॉल वरती
दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल बेल सिंगलच्या साथीनं 13 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 13. शेवटचा बॉल अजून या मॅच मध्ये आता शिल्लक आहे. शेवटच्या बॉल वरती धाबा किती येतील हे देखील आपण पाहणार आहोत. बॅटची कडा फाईन लेगचा खेळाडू सिंगल मिळतीये आणि सिंगलच्या साथीनं धावफलक आता 14 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 14 धाबा धावफलकावरती जोडले गेला. षटक क्रमांक 2. पहिला बॉल फटका चांगला आहे परंतु फटका फसला की काय डीप मध्ये खेळाडू आणि अखेर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय. त्यामुळे इथून मैदान सोडावं लागेल. धक्का लागतोय मोठा टीम जांताराचा बदलापूर संघाला. सागर देशमुख बागपती पॅव्हिलियन. चौदा धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि आता षटक क्रमांक 2 राज गडगेच्या पहिल्या बॉलवरती विकेट मिळते. राऊंड द विकेट. ड्राइव्ह केला ऑन साइडला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नरेंद्र पोहोचेल बॉलवरती उचलून फेक करतोय. दरम्यान मिळते ती सिंगल. सिंगल वरती समाधान मानावा लागेल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. राज गडगेला तुम्ही पाहता या मॅच मध्ये चांगली कामगिरी राजची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. राऊंड द विकेट. बिगिट करण्याचा प्रयत्न फटका हा देखील फसलाय. नेहरा जज करतोय आणि अखेर या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये दुसरा जेल सलग आता टिपत असताना यावेळेस देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. ओव्हर नंबर 2 चा खेळ जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. राज गडगे चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत जवळ 3 बॉल त्याने टाकलेत. त्यामध्ये 2 विकेट संपादित करत असताना 1 धाव त्याने एकवटली. खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित. सिंगल मिळते. सिंगल मिळते. राऊंड द विकेट. फुलटॉस बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. थोडासा दूर राहिला. 2 धावा देखील मिळतील या शंकात नाहीये.
दोन धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 16 धाबा धावफलकावरती जोडले गेलं 4 बॉल 5 बॉलचा खेळ संपन्न झाला शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे 18 धाबा गुणलेखक थोडेसे गडबडले हरकत नाहीये फटका चांगला आहे धाबा चांगल्या मिळतील का पाहावं लागेल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ठीक षटक क्रमांक तिसऱ्याला आता सुरुवात झाली आणि पहिल्या बॉलवरती 2 धाबा एकपटल्या गेल्या 2 ओव्हरच्या अंती आपण पाहिलं 11 बॉलच्या अंती धाबा 18 होत्या शेवटच्या बॉलवरती षटकार आला त्यामुळे 24 धाबा आपण पाहिलं आणि अखेर आता या 2 धाबा इथे मिळतील धावफलक पुढे सरकत असताना 26 आकड्यावरती टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे फटका हा देखील चांगला आहे डीप मध्ये खेळाडू राज गडगे जज करतो एक चांगला झेल तिथे स्वीकारला आणि अखेर आता सैफला देखील मैदान सोडावं लागतंय फलंदाज बाद पाच मध्ये शिल्लक पहिला बॉलवरती दुहेरी पुढच्या बॉलवरती विकेट संपादित केली एक चांगला झेल तिथे टिपला गोलंदाज प्रशांत भोईर वरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न पूर्णपणे आता फसतोय या मॅच मध्ये गोलंदाज दाखल होतोय पुन्हा एकदा राऊंड द विकेट न रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न दुधारी अस्त्र चालवायचं होतं नाही जमलं संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा त्यामुळे इथून डॉट बॉलची समाप्ती होती अंतिम आजच्या दिवसातील मॅच आपण पाहतोय या मॅच मध्ये जर इथून सामना तुम्ही जिंकता तर इथून एखादी ट्रॉफी तुम्हाला मिळणार आहे परंतु जर इथून सामना गमावला तर आज दिवसभराची मेहनत काय मिळणार नाहीये फटका हा देखील चांगला आहे डीप मध्ये खेळाडू राज प्रयत्न करतोय एक सिंगल तर एक पडी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे झालाय आणि या 2 धाबा इथे एकपडल्या जातील गुड रनिंग 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 28 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या प्रशांत कमबॅक केले कारण जबरजबळ 4 बॉल टाकत असताना 4 धाबा त्याने खर्च केल्या मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर एक सिंगल मिळतीये सिंगलच्या साथीने धावफलक 29 या कडे तुम्हाला पार मिळेल शेवटचा बॉल आता शिल्लक आहे दोन्ही संघासाठी शेवटचा बॉल महत्त्वाचा असेल शेवटच्या बॉलवरती कळणार आहे की इथून टार्गेट किती सेट होईल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतील इरफान तर इरफानच्या अगेन्स्ट तो फटका इरफानच्या अगेन्स्ट थांबवण्याचा प्रयत्न करते टीम मानकिवली बिग हिट
शेवटचा बॉल त्यावरती आक्रमण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आणि धावफलक 35. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. शेवटचा सामना आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला माणिकवली आणि दुसऱ्या बाजूला जांताराजा बदलापूर. छत्तीस धावाचं लक्ष्य मॅच मध्ये आणि आता 18 बॉल 36 धावा. अगदी आपण पाहतो एक पाऊल दूर हे दोन्ही संघ क्वालिफाय मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि खरं तर टॉप 5 मध्ये एक संघ दाखल होणार आहे. काल एक सामना पेंडिंग आहे देवालीपाडा आणि जन्मा जोबेली. अजून खरं तर आपल्याला एकही संघ मिळाला नाहीये टॉप 5 मध्ये. आज एक संघ मिळणार आहे. ऑलरेडी वेगळ्या हाफ मधून श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली हा संघ 2 सामने जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये तो देखील संघ दाखल झालेला आहे. जोबेली संघ देखील तिसऱ्या फेरीमध्ये, नेवाली पाडा हा देखील संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. आणि आता तिसऱ्या फेरीतील हे 2 संघ आणि त्या दरम्यान शेवटची मॅच. सलामीची जोडी पंकज बोरे आणि प्रशांत भोईर. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय 84 आपण पाहतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल मागे जागा बनवली आहे. डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने हा बॉल जाईल सरळ. दन 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 करत सीमा पार. धावा मिळतील 4. हॅपी अॅनिव्हर्सरी विशाल दादा राऊत. ओ शफल झाले. संपर्क नाहीये. मागे चालला बॉल
थर्ड मॅनला आपण पाहतो तोपर्यंत एक सिंगल सेकंडचा कॉल आणि एकच धाव मिळणार आहे. व्यवस्थित संपर्क नाही आहे. खरं तर आपण पाहतो संध्याकाळचं सत्र आहे. धाबा बनवणं फार थोडस जड जात असं प्रत्येक संघाला संध्याकाळच्या थोडस थंडगार वातावरणामध्ये. परंतु हे देखील विसरून चालणार आहे. काल नेवाली पाडा राया माफ करा RCC राया आणि जय हनुमान जोबेली संघाच्या विरोधात 3 षटकाची जी मॅच झाली तेव्हा द्वितीय सत्रामध्ये आपण पाहिलं तर जोबेली संघाने त्या धावा चेस केल्या होत्या आणि आता 36 धावा चेस करण्यासाठी सज्ज आहे बाडकिवली संघ. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. 2 चौकार आपण पाहिले. एक चौकार प्रशांत भोईरच्या बाटमधून तर एक चौकार पंकज भोलीच्या बाटमधून आलेला आहे. संघाची धावत संख्या 9. प्रति षटकामागे तुम्हाला 12ची सरासरी गाठावी लागणार आहे या मॅच मध्ये. स्ट्राईकला प्रशांत. अक्षय 84 आपण पाहतोय. चांगलं षटक या अगोदरच्या 2 मॅच मध्ये. त्याचं पाहिलं स्विच करण्याचा प्रयत्न संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. तोपर्यंत डॉट बॉल. 2 चौकार एक सिंगल एक डॉट बॉल. धाव फलकावरती 9. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव. इजाजला आपण पाहतो बेड विकेटला पुन्हा एकदा घेण्यात आले काऊ कॉर्नर वरून. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक थोडे बीट झालेत परंतु पाहावं लागणार आहे. एक्झॅक्टली 22ची धाव या ठिकाणी मिळेल. डॉट स्ट्राईक एंडला आपण पाहतो डेंजर एंडला धावत असताना या ठिकाणी कुठेतरी बाल बचावले गेलेले आहेत. प्रति षटकामागे तुम्हाला 12 धाव्या या ठिकाणी बनवाव्या लागणार आहे. ते आस्किंग रन रेट आहे या मॅचचं. परंतु आता अद्यापर्यंत 5 बॉल मध्ये 10 धावा जमा केलेत त्या बाडकिवली संघाने. शेवटचा सामना जय हनुमान क्रिकेट संघ चांदप RD11 यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आहे. आज एक संघ मला मिळणार आहे टॉप 5 मध्ये. तो कोणता संघ असेल बदलापूर की बाडकिवली याचं उत्तर तुम्हाला काही क्षणात मिळेल. शेवटचा अंतिम बॉल आणि आता बॉलिंग ट्रॅक मध्ये अक्षय. फुल टॉस बॉल ऑन साइडला या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला फटका पाहायला मिळाला पंकज भोलीचा. तत्पूर्वी मिळेल एक सिंगल धाव. बॅकअप मिळतंय लगेचच आपण पाहतोय. थोडासा थ्रो बाउन्स झाला आणि मागे उमेश सुरकर चेंडूला गॅदर करतात. 11 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत म्हणजे विजयासाठी अजूनही 12 बॉल आणि आता 25 धावांची गरज आहे. 12 बॉल 25 धावा. चला सामना लवकर स्पीडअप करा कारण सूर्य देवता हळूहळू अस्ताला चाललेली आहे. खरं तर डिसेंबरचा महिना आहे. आज 25 डिसेंबर क्रिसमस अर्थात नाताळ या ठिकाणी चालू आहे आणि आज आपण पाहतो अंतिम टप्प्यामध्ये आणि अंतिम सामन्यामध्ये आहोत. गोलंदाज विलास आले. 12 बॉल आणि 25 धावांची गरज या मॅच मध्ये. ग्रामीण टेनिस टीम या वाहिनीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहोत. क्वालिटी विथ क्लिअरिटी. ऑफिशियल अपडेटर संदेश कंठे सर्व टीमचं पुन्हा एकदा मनापासून आपण आजच्या दिवसासाठी आभार व्यक्त करू कारण आजचा हा शेवटचा सामना आहे. 12 बॉल 25 ची गरज. गोलंदाज विलास निरगुडा. स्ट्राईक एंडला पंकज भोले. पहिला बॉल ज्या ठिकाणी आपण पाहतो आउटसाइड द ऑफ स्टंप. धाव फलकावरती 12 म्हणजे प्रति षटकामागे जी सरासरी बाडकिवली संघाला गाठायची आहे ती सरासरी सध्या आता आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती. पहिले षटक कंप्लीट झालंय. सेकंड ओव्हरला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. 12 बॉल मध्ये बनवायचे 25. गोलंदाज आपण पाहतो आता 12 बॉल मध्ये 24 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. विलास अर्ली बॅट स्विंग. संपर्क नाहीये. अगोदरच खेळलेत आणि हा डॉट बॉल. पहिला चेंडू अवांतर धाव आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतात. नियंत्रण करतायत गोलंदाजीमध्ये विलास निरगुडा. धावत संख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत 12 धावा आहेत. चांगलं क्रिकेट चांगली पार्टनरशिप बिल्टअप करावे लागणार आहे. सामना महत्वाचा आहे. जर एखाद्या पारितोषिकाचा हकदार व्हायचं असेल तर हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. इम्पॉर्टंट मॅच
ऑन साइडला आपण पाहतोय जबरदस्त स्ट्रोक पंकज भोलेच्या बॅट मधून मिड विकेटला आपण पाहतो पिकअप स्ट्रोक जबरदस्त ताकद झोकली आहे आणि बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर एक वन क्वालिटीचा दर्जेदार षटकार. वेल बिगिनिंग हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात जर तुमची चांगली असेल ना तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतंय. धावा संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत 18 धावा 36 धावांचं समीकरण. चला पंचांशी कोणत्या प्रकारचा वाद नको कारण चला बॉल असेल मॅच बॉल तर लगेच आपण परत करा. आमचे स्वयंसेवक देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. जर चेंडू हरवला फुटला किंवा गहाळ झाला तर तुम्हाला पंचांनी दिलेल्या बॉलने तुम्हाला खेळावा लागणार आहे लक्षात असू द्या. म्हणून पंचांशी कोणत्या प्रकारचे आर्ग्युमेंट नको. चला मॅच बॉल परतला हरकत नाही आहे. आमचे स्वयंसेवक तातडीने त्या ठिकाणी आपण पाहतो या मॅचची दखल घेत असताना 18 धावा झालेल्या आहेत. धावा संख्या धावफलकामध्ये 18 अजूनही 18 धावांची गरज. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 10 बॉल 18 धावा. कदाचित आपण कॅल्क्युलेशन केलं तर प्रत्येक संघाला हेच वाटतं की 10 चेंडूंमध्ये फक्त 3 चेंडू हे मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावे लागणार आहेत. परंतु या मॅच मध्ये कसा खेळ होईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. ओ पुन्हा एकदा पडल्यानंतर आपण पाहतोय खराब दिशाहीन गोलंदाजी होती. गोलंदाज आपण पाहतोय विलास निरगुडा दिशेपासून थोडस या ठिकाणी भरकटत स्पष्ट दबाव गोलंदाजावरती आता जाणवतोय. षटकार आल्यानंतर प्रत्येक गोलंदाजाला कमबॅक करावा लागतं परंतु आता दिशेपासून भरकटत गोलंदाज विलास आणि अतिरिक्त स्वरूपात धाव मिळेल ते श्री गणेश क्रिकेट संघ माणिकविलीला. शेवटचा अंतिम सामना आजच्या दिवसातील. धावा संख्या 19 आहे. ओव्हर द स्टंप. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. इथे आपण पाहतो उमेश सोनकर यांनी टिपली असेल काही गरज नव्हती. सरळ बॅटने पंकज भोलेच्या बॅट मधून धावा येत होत्या परंतु अगदी आपण पाहतो विपरीतकालीन विनाश बुद्धी त्याला सुचलेली आहे आणि या ठिकाणी फलंदाज झाला बाद. धक्का पहिला लागेल टीम माणिकविलीला. फलंदाज बाद. मिळाला खरं तर आपण पाहतोय सरळ बॅटने पंकज भोलेचा षटकार अत्यंत लांब पल्ल्याचा आपण पाहिलेला आणि त्यानंतर फलंदाज बाद झालेला आहे. धावा संख्या धावफलकामध्ये 19 वरती लागलेला हा पहिला धक्का. पुन्हा एकदा वापसी मिळवावी लागेल गोलंदाज विलास निरगुडाला कारण या मॅच मध्ये 9 बॉल 17 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला राज गडगे. ओ पंचांकडे स्ट्रॉंग अपील. एसडीज ओ यू टी आणखीन एक धक्का लागेल माणिकविली संघाला या मॅच मध्ये. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. ती क्षमता आहे. अगदी आपण पाहतो पुन्हा एकदा सामना थोडासा टर्न झालेला पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की माणिकविली संघ आता या मॅच मध्ये पुनरागमन करते. ओ खोलवा टप्पाचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल दुसऱ्या धावेसाठी पलटलेत परंतु प्रशांत भुईर आणि हेमंत मराडे यांनी नकार दिलाय. स्पष्ट नकार. एकच धाव मिळणार आहे. मी सुरुवातीला सांगितलंय संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा
फार कठीण अवस्थेमध्ये होत असतात, कारण थोडस थंडगार वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या थंडगार वातावरणामध्ये आउटफील्ड थोडी स्लो आपल्याला पाहायला मिळत असते. आणि आता शेवटचा अंतिम बॉल या षटकातील आपण विलास निरगुड्याचा पाहणार आहोत. धावत संख्या धावफलकावरती 20, 7 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. शेवटच्या बॉलवरती चौकार षटकार आला ना तर कुठेतरी कमबॅक होऊ शकतो राहुल सर या मॅच मध्ये. 7 बॉल आणि 16 धावांची गरज. स्ट्रायकरला प्रशांत. ओ यावेळेस यॉर्कर. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. अंतिम शेवटच्या काही चेंडूवरती अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय विलास निरगुडाला पाहिलेला आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालेला आहे. पहिल्या षटका अखेरीस 11 होत्या. पहिली चेंडू अगदी आपण जर पाहिली तर वाईड आली होती आणि त्यानंतर अवांतर धावेने असं वाटत होतं की सरासरी बाडकुली संघ बरोबरी करते. 12 धावा पहिल्या षटकाच्या अंतिम आपल्याला पाहायला मिळाला. येणारे 12 बॉल 24 धावांची गरज असताना सामना पुन्हा एकदा टर्न झालाय. अंतिम षटकामध्ये आता विजयासाठी गरज आहे ती मात्र 15 धावांची. 6 बॉल 15 धावांची गरज. चला जाणताराच्या बदलापूर संघ आपण लगेचच आपली जागा घ्या. 6 चेंडू 15 धावा, 15 धावा 6 चेंडू, हे समीकरण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अक्षय 84, त्यानंतर विलास निरगुडा आणि आता अंतिम षटक गोलंदाज इरफान याच्या खांद्यावरती देण्यात आलेली ही जबाबदारी. स्लॉगरचं षटक. जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. खरं तर आमचे सर्व प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सामना कोण जिंकेल याचा प्रश्न आणि याचं उत्तर बंद लिफाफ्यामध्ये. जबरदस्त सामना. 6 बॉल 15 धावांची गरज. संध्याकाळचं सत्र आहे. सूर्यदेवता हळूहळू अस्ताला गेलेली आहे, परंतु आता या मॅच मध्ये कोणता संघ वरचढ ठरेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. जय हनुमान क्रिकेट संघ RD11 चांदप आयोजित सरपंच चषकातील हा देखील थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आता मात्र ऑनलाईन जॉईन आहेत. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक पाऊल दूर असेल तो संघ कोणता आहे त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे या षटकानंतर. 6 बॉल 15 धावांची गरज. ऑन साइडला फटका चांगला आहे. स्टँड डिलिव्हर्ड. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रशांत भोईर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अक्षरशः दहाडलाय. बॉल सीमा पार. इट्स आउट टॉप द पार्क. लॉंग बिग वे षटकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळालाय. विश्वास दाखवलाय या ठिकाणी आपण पाहतोय प्रशांत भोईर वरती, परंतु बदलापूर टीमने विश्वास दाखवलाय इम्रान वरती. ओ खोलवा टप्प्याचा बॉल. आणखीन एक जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. धावत संख्या धावफलकावरती स्थिर. येणारी 4 बॉल आणि आता 9 धावांची गरज. बटला जाताना संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता, क्यों लोग आज भी पूछते हो पत्थर को, क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. 4 बॉल 9 धावांची गरज. भरोसा गोलंदाजावरती आहे, भरोसा फलंदाजावरती देखील आहे. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटला स्पर्श झाला नाहीये. खरं तर आपण पाहतोय सातत्याने धावा घेण्याचा प्रयत्न आहे. इथे आपण पाहतो हालचालींना वेग प्राप्त झालेला आहे. 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावत संख्या धावफलकावरती लेग बाईच्या रूपानं 28 धावा. 36 धावांची गरज. 3 बॉल 8 धावांची गरज. 2 चौकार. एका षटकाराची नितांत गरज राहील या मॅच मध्ये टीम बाडकुली संघाला, परंतु 1 बॉल डॉट किंवा 1 विकेट आली तरी सुद्धा कमबॅक होऊ शकतं जाणताराच्या बदलापूर संघाचं या मॅच मध्ये. 3-8 ची मॅच. धाबे दणाणलेत सर्व प्रेक्षकांचे पाठीराख्यांचे. सामना कोण जिंकेल, हु विल विन द मॅच. जबरदस्त सामना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला माणकिवली चित्तथरारक सामना, प्रेक्षकांचे रोमहर्षक अंगावरती शहारे आणणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 8 ची गरज. दबाव जितका फलंदाजावरती आहे तितका दबाव गोलंदाजावरती देखील पाहायला मिळतोय. इम्रान वर्सेस आपण पाहतोय हेमंत मराठे. खोलवर टप्पाचा बॉल. ऑन साइडला चेंडू फ्लिक केला. 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि चुकीची थ्रोपैकी आपल्याला पाहायला मिळते. थोडस लेट पण थेट आपण पाहतोय 2 धावा मिळतील टीम बाणकिवली संघाला. विजयासाठी 1 बॉल 2 बॉल आणि आता 6 धावांची गरज.
एका गोल्डन षटकाराची गरज असणार आहे. बाडकुली संघाला विनंती आपण डगआउट मध्ये स्थानपन्न व्हा. एक बॉल 6 धावांची गरज. सामना जिंकला तर तुम्हाला जल्लोष करण्याचा अधिकार हा पूर्णपणे आयोजकांच्या वतीने देण्यात येईल. एक बॉल नाही तर 2 बॉल 6 धावांची गरज आहे. एका बॉलवरती षटकाराला तर सामना फिनिश होऊ शकतो. किती बारीक लक्ष या मॅच कडे दोन्ही खेळाडूंचा आपण पाहतोय. गोलंदाजाला हवी आहे विकेट, फलंदाजाला हवाय षटकार. हा सामना जिंकायचे टीम बाडकुली संघाला, हा सामना जिंकायचे टीम बदलापूर संघाला. दोन्ही संघ प्रयत्न करतायत. 2 बॉल 6 धावांची गरज स्ट्रायकिंगला. हेमंत मराठे. वड मॅच, जबरदस्त मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालेला आहे. 2 बॉल 6 धावांची गरज. एक डॉट आला, विकेट आली तर 1 बॉल 6 राहील. परंतु जर चौकार षटकार आला समीकरण बदलेल. पाहायचे आपल्याला. गोलंदाज इम्रान हो या ठिकाणी ड्राईव्ह करत असताना लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि इथे आपण पाहतोय दुसऱ्या धावेसाठी पलटले होते परंतु 1 बॉल आणि आता 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. जर इथून षटकार आला तर सामना जिंकेल माणकुली संघ. जर इथून चौकार आला, 1 आली 2 आले तरी सामना जिंकेल टीम जाणता राजा बदलापूर. क्या बात है. 1 बॉल 6 धावांची गरज. आता मात्र जो षटकार या ठिकाणी आपण पाहतो 5 धावांची गरज आहे. जो षटकार आलाय अगदी आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती प्रशांत भोईरच्या बॅट मधून तो षटकार त्याला मारावा लागणार आहे या मॅच करिता. अंतिम बॉल वरती गोल्डन षटकाराची नितांत गरज आहे. जर सामना बदलापूर संघाने जिंकला तर विशाल राऊत यांना अॅनिव्हर्सरी गिफ्ट मिळेल. जाणता राजा बदलापूर संघाच्या वतीनं. बाडकुली संघ देखील सहजासहजी सामना सोडणार नाही. या प्रशांत भोईर सारखा नामवंत फलंदाज ज्याने पहिल्या बॉलवरती बाडकुली संघाला या मॅच मध्ये वापसी मिळवून दिलेली आहे तो खेळाडू सध्या स्ट्राईक एंडला आहे. 1 बॉल 5 ची गरज. सामना जर आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. 1 बॉल 5 धावांची गरज. शेवटचा अंतिम बॉल. भयान शांतता हा क्रीडा संकुलामध्ये पाहायला मिळते. 1 बॉल 5 ची गरज आणि शेवटचा बॉल राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती आणि हा सामना जिंकलाय टीम जाणता राजा बदलापूर संघाने. हार्ड लक टीम श्री गणेश क्रिकेट संघ माणकुली विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मध्ये नुरा सारखा फलंदाज शून्यावरती बाद झाल्यानंतर तरी देखील काय जबरदस्त धावसंख्या